हरतालिका आणि गणेश उत्सवाची लगबग मधला मारुती आणि टिळक चौक बाजारपेठेत दिसून आली. गणेशोत्सव म्हटलं की महाराष्ट्रातील सर्वांचा जिव्हाळ्याचा सण. या गणेशोत्सवाला अवघा एक दिवस उरला आहे. या गणेशोत्सवानिमित्त आणि हरतालिका पूजेच्या साहित्याच्या खरेदीनिमित्त सोलापुरात मधला मारुती आणि टिळक चौकात पूजेचे साहित्य खरेदीसाठी लोकांची झुंबड उडाल्याचे दिसून आले. यावेळेस रांगोळी, हार, पूजेचे साहित्य, गणपतीचे देखावे अशा विविध वस्तूंची मोठ्या प्रमाणात दुकाने सजल्याचे पाहायला मिळाले. तर व्यापाऱ्यांनी यावर्षी नारळाचे भाव वाढल्याचे सांगितले. तसेच हारांच्या व्यापाऱ्यांनी जे फुले 100 रुपये किलो मिळत होते ते आज 300 रुपये किलो मिळत आहे आणि येणाऱ्या सणामध्ये हे भाव तसेच चढते राहतील असे सांगितले. तर व्यापाऱ्यांनी यावेळेस 20 ते 40% भाव वाढल्याचे सांगितले. तरीही लोकांचा उत्साह या महागाईमध्ये खरेदीसाठी दिसून आला. त्याला आता गौरी गणपतीचं सीझन असल्यामुळं आणि ह्या वर्षी नारळाचं आवकसुद्धा कमी आहे. आवक कमी असल्यामुळं रेट डबल झालेले आहेत आणि ते गौरी पूजेसाठी जे मोठे नारळ लागतील त्या नारळाची सुद्धा आवक कमी आहे. आणि त्याचं कसं आहे, नारळ मोठा साईज मागतं आहे गिऱ्हाईक. मोठा साईज मागितल्यामुळं त्याचा रेट अगदी एकदम कमीत कमी 100-80-100 रुपयेपर्यंत ते नारळ मिळणार आहे. आपल्या मोठा पूजेसाठी ते दिसून आहे. आता नारळाचे अगोदरचे भाव काय होते ना, आता किती रुपयाला नारळ आहे? आता बघा 3-4 महिन्याखाली बघा नारळाचे भाव 20 रुपये 25 रुपये आम्ही विक्री करत होतो. मग आता कसं आहे, आंध्रामध्ये काहीतरी ते नारळाला कीड लागल्यामुळं ना ते माल आवक कमी आहे. मालाचा आवक कमी असल्यामुळं रेट भाव वाढलेला आहे. आता किती भाव चालू आहे? आता सध्या बघा आम्ही सध्या विक्री बघा 40 रुपये 50 रुपये सध्या नॉर्मल फोडायची आणि आपण नारळ विकायचं भाव चालू आहे. म्हणजे आठवड्यापूर्वी सप्टेंबर महिन्यात फुलांचा रेट कमी होते, तर 4 दिवसात फुलांचा रेट खूप वाढलेला आहे. सलग 8 दिवस पाऊस पडल्यामुळे फुलांचा रेट एकदम डबल झालेला आहे. झेंडू 100 रुपये 80 रुपये भाव चालू आहे. शेवंती 250 रुपये आहे. आणि गुलाब 300 रुपये किलो आहे. बटन गुलाब 400 रुपये किलो आहे. निशिगंध 300 रुपये किलो भाव चालू आहे. सध्या हारांचा रेट काय चालू आहे, लहानपासून ते मोठ्यापर्यंत? कालच्यापासून हारांचा रेट डबल झालेला आहे. गणपतीमध्ये भाव वाढण्याचे विकणारा माल 200 रुपये. फुलांचा रेट वाढल्यामुळे हारांचा पण रेट प्रमाणात वाढला. गणपतीच्या काळामध्ये रेट अजून वाढणार आहे का कमी होणार का? गणपती आता उद्यापासूनच गणपती आहे. आता गौरी गणेश गणपती जेव्हा चालू होते तेव्हा अजून भाव वाढतो. आपल्याकडे गौरी गणेश होते असं लक्ष्मी. आपल्याकडे कितीपासून कितीपर्यंत हार मिळतात? 100 रुपयापासून ते 5,000 रुपयेपर्यंत आहे. कसं उद्या गणपती बसणारा रेट वाढला फुलाचा. शेवंती 8 दिवस खाली शेवंती होती 100 रुपये किलो. आता शेवंती 250 रुपये किलो आहे. झेंडू 100 रुपये किलो आहे. गुलाब 300 रुपये किलो आहे. अजून म्हणलं की बटन गुलाब 400 रुपये किलो. मार्केटमध्ये 400 रुपये किलो बटन गुलाब आहे. भाव पावसामध्ये सगळा माल गेला, मालाचा भाव वाढणारा आहे. माल लई कमी आहे मार्केटमध्ये. सगळ्या ठिकाणी पाऊस भरपूर आहे महाराष्ट्रामध्ये. कुठे भाव माला ये अभी जो है कल के रेट क्या थे और अभी के रेट क्या और कल क्या रहेंगे? कल बोल रहा और कल स्ट्रीट रेट कल डबल रहेगा कल, क्योंकि उद्या गणपती बाप्पा बसणार आहे की रेट वाढणार आहे. हाराचा रेट वाढणार आहे, फुलाचा रेट वाढणार आहे. परत लक्ष्मी आहे, अजून लक्ष्मी दौडणार आहे. लक्ष्मी अजून रेट वाढणार आहे फुलाचा. तुमच्याकडे माल किती येत असून किती लोकांची मागणी असते? कमीत कमी 100 लोकांची मागणी असते दुकानामध्ये. 100-200 लोकांची मागणी असते दुकानामध्ये. किती किलो माल येतो आपल्याकडे? कमीत कमी दुकानामध्ये माल बघा, कमीत कमी शेवंती येते 100 किलो, झेंडू आता 80 किलो, असा माल आता गुलाब येतात 50-60 किलो, असं माल येतात विकते मग दुकानावर. सगळं पूजाचे सामान मिळते. तरी गणपतीसाठी आता लागणारे आसन, हार, मोत्यांचे हार, फुलांचे हार, वटी सामान, अर्घ्या, मंडळाच्या गणपतीला बी अर्घ्याच्या लागणारे, गोधळाला, हे सर्व आपल्या ठिकाणी मिळत आहे. तरी यावर्षी रेट आपलं अर्घ्याचं सेम आहे. 100 रुपयाला 10 किलो पोतं आहे अर्घ्याचं. आणि बाकीचे रेट तर स्थिर आहे. फक्त खोबऱ्याचा रेट जास्त वाढल्याने 400 रुपये किलो खोबरं झालं आहे. बाकी सर्व रेट स्थिर आहे. तरी आपल्याकडे पूजाचे रांगोळीचे रंग बी आहे. लक्ष्मीला, गौरीला, गौरीचे वस्त्रमाळा बी मिळतील भारीमध्ये बी. मागणी आता कशाची जास्त आहे सध्या आसन, गणपतीला आसन, शेला, ह्याच्या मागणी भरपूर आहे. तरी आता नवीन वस्त्रमाळा बी आली आपल्याकडं फुलांची डिझाईन केलेली. किती काय 120 रुपयाला तो सेट आहे. 2 लक्ष्मी येते, 1 गणपतीचा सेट असतो.
नमस्कार, मी प्रसाद गंगाधर गजभार, स्वामी महात्मा बसवेश्वर महादेव मंदिर बाळे सोलापूर इथून आलेलो आहे. आज आपण पाहत आहात महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाचा जिल्हा ज्याला का आम्ही ओळखलं जातो सोलापूर जिल्हा. या सोलापूर जिल्ह्यातलं सर्वात महत्त्वाचं ठिकाण म्हणजे मधला मारुती. या ठिकाणी आज आपण पाहतो भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या दिवशी अनेक विविध ठिकठिकाणी गणेशोत्सव साजरा केला जातो. पण त्या गणेशोत्सवाचा सर्वात पहिला दिवस म्हणजे हरितालिका. या दिवशी भगवान शंकराने भगवान पार्वतीने शंकरासाठी जे व्रत केलेलं होतं त्याचंच ही सुरुवात म्हणून आज आपण पाहत आहोत की मधल्या मारुती या ठिकाणी अनेक विविध ठिकठिकाणी महिला मंडळ या ठिकाणी हार पाने फुलं देण्यासाठी येत असतात. त्याचबरोबर गणपतीची उद्यापासून स्थापना होणार आहे. त्या गणपतीची पण जय्यत तयारी या ठिकाणी सुरुवात होत आहे. तरी विविध प्रकारे हार पानं फुलं फळं घेत असताना अनेक प्रकारे वाढत्या महागाईमुळं प्रत्येकांना दरवर्षी जसा रश असतो तसा यावर्षी थोडासा रश कमी पाहायला मिळतोय. तरी देखील प्रत्येकजण गणपतीचा उत्सव हा धुमधडाक्यात साजरा करतोय. या पद्धतीनं आज आपण इथं पाहत आहोत विविध ठिकाणी सुंदर अशा गणेशाच्या मूर्त्या या ठिकाणी आलेल्या आहेत. त्याचप्रकारे वेगवेगळे खेळणी कलर्स रांगोळी त्याचबरोबर पूजा साहित्य या ठिकाणी सर्व आलेलं आहे. प्रत्येकजण आपापल्या मनाभावातनं ही खरेदी करत आहे. गणेशोत्सव येणाऱ्या वर्षभरात असणाऱ्या सर्व भक्तांना आणि भारत देशांना सुख शांती आणि समाधानाने द्यावं एवढंच गणपतीचरणी प्रार्थना करतो.